विपुल क्या बात आहे. गेल्याच महिन्यामध्ये याच तर मैदानामध्ये एक मोठी स्पर्धा आणि तिथे देखील महाराष्ट्रामधील 24 बलाढ्य संघांना एकत्र आणलं होतं. विशाल शेठ म्हात्रे आणि सुरेश शेठ पाटील आणि त्यांच्यासोबत आपण पाहायला गेलं तर सातत्याने या पंचकृषीमध्ये एक मोठी स्पर्धा पाहायला मिळाली आणि एक सर्वाधिक मोठं आयोजन त्यांचं राहिलं या संपूर्ण विभागामध्ये या मैदानामध्ये. सध्या 18 धावा झाल्यात, 2 षटकांचा खेळ झाला आणि महत्त्वाच्या 2 विकेट देखील मिळवल्यात. वैभव पाटीलच्या षटकामध्ये अवघ्या 8 झाल्यात. वैभवच्या गोलंदाजीमध्ये एक चौकार. परेश पाटीलचं मी कौतुक करेन आणि पुन्हा एकदा परेश पाटीलला आणण्यात आलंय. वैभव पाटील सारखा गोलंदाज आहे, तालुक्याला जो रिप्रेझेंट करतोय. एवढंच नाही तर नुकताच रायगड प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा सोनारीच्या मैदानामध्ये पार पडली आणि त्या मैदानामध्ये देखील वैभव पाटील सुपर 8 पर्यंत जाऊन पोहोचला होता. आई ओवे या संघाचं त्याने प्रतिनिधित्व केलं होतं आणि त्यानं गोलंदाजी हातामध्ये घेतली नाहीये. परेश पाटीलला लॉन्च करण्यात आलंय. प्रसाद सर, मी हा देखील एक मुद्दा छेडला की विश्वजित ठाकूर मोठ्याची विकेट घेणारे आता गोलंदाज आलेत. कारण आता नवीन युवा जनरेशन खेळाडू आणि हेच मगाशी देखील सांगितलं अभिजित ठाकूरनं की अशा स्पर्धा आल्या तर कदाचित ISPL मध्ये आता 4 गेलेत, पुढल्या 4थ्या सीझनमध्ये कदाचित 7-8 पाहायला मिळणार आहेत. बरेचशा खेळाडूंची चर्चा, बरेचसे खेळाडू त्यासाठी प्रॅक्टिस करतात, सराव करतात. प्रत्येकाचं स्वप्न ISPL खेळायचं आहे, आपल्या टीव्हीवर दिसायचं आहे. फटका जरूर चांगला आहे, गॅप फार मोठा आहे, पण अगोदर क्षेत्ररक्षण लावण्यात आलाय. बाळा तिथे आलाय, चेंडूची पकड चांगली झाली, फेकी देखील क्विक पाहायला मिळते. पण सिंगलला आता डबलमध्ये रोटेशन केलं गेलंय. 2 धावेनिशी संघ जाऊन पोहोचेल. तो 20च्या घरात 20 धावा धावपडा लागले गेल्यात. आणखीन काही चेंडूचा खेळ बाकी आहे, पण प्रियांशु भोईरची इनिंग फार महत्त्वाची आहे. तो स्वतःची इनिंग बिल्ड करतोय, धावा देखील क्रेडिट करतोय आणि संघाला पुढे नेतोय. हे फार गरजेचं आहे कारण अगोदरच विकेट लवकर गेल्यात. यावेळचा हा फटका बॅटला चेंडू ब्रश झाला होता, बॅकवर्ड रिजनमध्ये चेंडू निघून गेला. फर्स्ट इथं क्षेत्ररक्षक वेगाने गेला होता. एकापेक्षा आता जास्त काहीच मिळणार नाही, सिंगल रन्स पाहायला मिळेल. चला लाईट जी बाजूला क्रेटा गाडी आहे. येस, धन्यवाद. स्वप्नील मस्कर आणि त्याच्यासोबत प्रियांशु भुईर अशी या खेळाडूंना आता चांगला खेळ करावा लागेल. फटका जरूर चांगला खेळलाय, व्ही शेप मध्ये चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक तिथे येताना पाहायला मिळतात. चांगला थ्रो, लगेच क्विक थ्रो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. या चेंडूवर फक्त एकच धाव मिळेल आणि आता 1 धावेनिशी संघ जाऊन पोहोचलाय. तो ट्रिपल दुरी 22/2. शेवटची 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा अगदी 22 पाहायला मिळतात. आणखीन काही चेंडूचा खेळ बाकी आहे या मैदानाच्या आतमध्ये. जशी 3 चेंडू संपतील तसं आपण ड्रिक्स ब्रेक देणार आहोत. खोलामध्ये बॉल टाकला होता, समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक वेगाने जाताना पाहायला मिळतोय. एकापेक्षा आता जास्त काहीच मिळणार नाहीये. अकू टप्प्याचा बॉल आहे, मिड विकेट एरियामध्ये झेल उडालाय. क्षेत्ररक्षक टिपलाय झेल. महत्वाची विकेट. खेळाडू झालेत बाद. 3ऱ्या क्रमांकाचा झटका लागला तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या सेजल 11 विंधणे संघाला. खेळाडू क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. तेवीस वर 3 आता थोडीशी बिकट परिस्थिती आहे. पण प्रियांशु भोईर जर मैदानाच्या आतमध्ये राहिला तर कदाचित धाबा बनवू शकतात. पण आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. चला स्वप्नील, खेळाडू नाव विंधणी टीम. श्रवण आलेत.
बॅटची कडा पाठीमागं फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक गडबडलेत. चेंडू सरळ चाललाय लॉंग स्टॉप मध्ये. मिळतील धावा 4, आलाय 4.25. 4 धावा पाहायला मिळाल्या. चला ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित येतो आणि लगेच आपण जी पट्टी आहे लाईन ती देखील पंच क्लिअर करून घ्या. सत्तावीस धावा धावपडल्या लागल्या गेल्या. 3 विकेट गेल्या. आता एखादी विस्फोटक इनिंग साकार लागेल. महत्वाची आणि थोड्याच वेळामध्ये दहशत का दुसरा नाम भाई ठाकूर यांचे इथं आगमन पाहायला मिळणार आहे. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. 27 धावा धावपडल्या लागल्या गेल्यात. 12 चेंडूंचा खेळ बाकी. आदेश पाटील आले धाकटीचे गोलंदाज आहेत. चला शॉर्ट टीम मिटिंग घ्या वैभव. लक्ष सुद्धा आपल्याला आजच मेगा फायनल खेळवायचे आहे. आणखीन 5 मॅचेस बॅलन्स आहेत. चला आणखीन 5 मॅचेस बॅलन्स आहेत. लक्ष सुद्धा वैभव. सुपर 5 नंतर आपण 4 रोजच्या मॅचेस खेळवतोय. याकडे देखील लक्ष असू द्या. पण जी सिरीज आहे जे बक्षीस प्रत्येक आहे ते शेवटपर्यंत आपण काउंट करणार आहोत. आपण थोड्याच वेळामध्ये जशी इनिंग होईल तसं आपण सुपर 10 27 धावा आपल्याला लागले गेले. बॅटची कदाचित इथपर्यंत कडा लागली होती असं वाटलं तर पण संदेश पाटील या शिक्षक पाहायला मिळतात. चांगला चेंडू हाताळला आदेश पाटील सारखा गोलंदाज या संघामध्ये. धाकटी गावाला हा खेळाडू बिलॉंग करत असतो आणि नेहमीच उत्तम कामगिरी राहिली आहे आदेशची. आदेश चांगलं यष्टिरक्षण करतो. आदेश अनेक वेळा चांगलं क्षेत्ररक्षण करतो आणि त्यासोबत गोलंदाजी देखील तो चांगला करतो. यावेळी यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. फर्निचर केले डिस्ट्रॉय. आणखीन एक विकेट. चौथा खेळाडू होता मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. महत्वाची गोल्डन विकेट. प्रियांशु भोईर बॅक टू डिपार्ट्स. धावपडल्या लागल्या गेल्या. बिकट परिस्थितीमध्ये सापडलाय सेजल 11 विंधणे. पण असाच सामना त्यांनी पहिला जिंकला जिथे 52 काढायच्या होत्या करण मडवीच्या संघाला. जिथे चांगले षटक हाताळलं होतं ते सुशांत भगत दादरपाड्याच्या गोलंदाजांना अवघ्या 2च धाबा त्या गोलंदाजांना दिल्या होत्या. त्यामुळं कदाचित बॉलिंग साईड त्यांची स्ट्रॉंग आहे. पण कमीत कमी लढण्या एवढ्या धावा किंवा वाचवण्या एवढ्या तरी धावा बनाव्या लागतील. प्रणय आपण म्हणूयात की 50 पर्यंत तरी धावा लागणार आहे. 40-45 पुढंच. पण हा बॉल
फटका जरूर चांगला होता. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. केतन नवाळे 6व्या क्रमांकावर ते दाखल झालेत. एकेरी धाव इथून पाहायला मिळाली. एक आगळीवेगळी संकल्पना पाहायला मिळते. 6 ग्रामीण प्रीमियर लीग आणि आमचे नवापाड्याचे सर्व आमचे मित्र परिवार इथं पाहायला मिळतात. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. या आपण आगळी वेगळी संकल्पना, एक आगळं वेगळं आयोजन. 28 धावा धावपडा लागले गेल्यात. महत्वाच्या विकेट देखील गेल्यात. हा बॉल वेगाने टाकलाय आणि आता सरळ चेंडू सुसाट सुटलाय. लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप बाईचा इशारा आलाय. मिळतील धावा 4 आणि आता महत्वाच्या क्षणाला आलेला हा चौकार. यस, बॅटिंग टीमनं +4 म्हणजे पंजा आलाय नशिबाचा आणि आता फ्रीडचा बॉल पाहायला मिळणार आहे. अंपायर रिव्ह्यू होता ना. यस, फटका जरूर चांगला आहे. फ्रीडचा बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार पाहायला मिळतोय. श्रवण गावंड आलाय आणि श्रवण गावंडनं चांगलीच बॅटिंग केली आहे. श्रवणच्या बॅटमधून हे महत्वाचे फटके आता येताना पाहायला मिळत आहेत. षटकाराला त्याहीपेक्षा आपण म्हणूयात की आधी चांगलंच गोलंदाजी करत होता. विकेट आले होते 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव दिली होती. त्यानंतर नो बॉल त्याने टाकला. नोवर नशिबाचा पंजा आणि त्यानंतर षटकार. म्हणजे एका बॉलमध्ये आपण म्हणूयात की 11 धावा खर्ची केल्या आहेत त्या आदेश पाटीलनं. या 11 धावा दुसऱ्या सत्रामध्ये थोडंसं कठीण म्हणू शकतात. फटका जरूर चांगला आहे. लॉंग ऑन तर क्षेत्ररक्षक पुढे आलाय, सरसावतोय. झेल खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. झेल कॅरी केला जातोय आणि यावेळी प्रवीण वाघमारेनं हा झेल टिपलाय. महत्वाची विकेट. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. वाघमारे कंटोलीचा जो खेळाडू आहे त्यानं झेल टिपलाय. चला मैदानाच्या आतमध्ये आता नवीन खेळाडू जाताना पाहायला मिळतील. ऋतुज गरत चॅलेंजर चिर्ली संघाचा हा खेळाडू आहे. समाधान शेठ माळी साहेबांच्या संघातील महत्वाचा खेळाडू ऋतुज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. यशस्वी संघ मालक देखील ऋतुज राहिलाय, कारण त्याचाच संघ सुपर 5 मध्ये दाखल देखील झाला आणि आता त्याला बॅटिंगसाठी इन्व्हाइट करण्यात आलं आहे. सध्या संघ संकटात सापडला आपण म्हणूयात, कारण फक्त 39 प्रणे धावा आल्यात. शेवटचे आणखीन हा बॉल हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न. 20 शेपमध्ये चेंडू निघून गेला. सिंगल रन्स कंप्लीट केले जाते. आता दुसरीचा प्रयत्न चालू आहे. थ्रो चांगलाच पाहायला मिळाला होता. कलेक्शन झालं नाहीये, त्यामुळे 2 धाबा इथून कंप्लीट केल्या जातील आणि आता या 2 नवीनशी संघ जाऊन पोहोचेल तो 41च्या घरात. 41 रन्स, 41 धावा धावपड्या लागले गेल्या. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त होताना पाहायला मिळाला. 4 षटकं समाप्त झाली. धावा लागले गेले ते 41. अजूनही शेवटचं षटक बाकी. याचा लक्ष असू द्या, ते म्हणजे आम्ही विनंती करतोय. चॅलेंजर चिर्ले, त्यासोबत सिद्धिविनायक धाकटी जुई, वशायलेन विंदणे, साई एंटरप्राइजेस टाकीगाव संघाचे संघमालक किंवा संघाचे संघनायक आपण उपस्थित राहा. आपण लकी ड्रॉ करणार आहात, त्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. तुम्ही या, तुम्हाला विनंती आम्ही करतो वारंवार, कारण जशी मॅच फिनिश होईल तसं आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून बाय देणार आहोत.
महत्वाची मॅच. चला आकाशजी घरात देखील इथे उपस्थित आहेत, त्यांना आपण विनंती करतो या मंचावर आपण. सिद्धिविनायक धाकटेजी संघाचे संघमालक आहेत, आमचे परमित्र आहेत. सलग मला वाटते 5 वर्ष उरण प्रीमियर लीगमध्ये ज्यांनी संघ बांधलाय. नेहमी कोणतीही प्रीमियर लीग असो, विंधणे ग्रामपंचायत प्रीमियर लीग असो, उरण प्रीमियर लीग असो, 6 ग्रामपंचायत जरी प्रीमियर लीग आली आणि आता येणारी उरण पनवेल प्रीमियर लीग, रायगडमध्ये पुन्हा रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील त्यांचा संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. असे आकाशजी घरत यांना आपण इन्व्हाइट करूयात. आपण या सिद्धिविनायक बिल्डर अँड डेव्हलपरचे सर्व आहेत आणि त्यांचं इथं आगमन पाहायला मिळतंय. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. फटका जरूर चांगला आहे, पण आता उंची जास्त गाठल्या. विकेट आणखीन एक डाऊन होताना पाहायला मिळेल. मिड विकेट एरियामध्ये परेश पाटील होता आणि परेश पाटीलने टिपलाय झेल. खेळाडू होतील झेल बाद. 41 धावा पाहायला मिळतील. ओमकार नाईक टाकीगावचे खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 41/6 थोडासा कठीण सामना बनलाय सेजल विंधणे संघासाठी, पण त्यांनी पहिला सामना जो जिंकला 52 धावांचा पाठलाग करत असताना राधेंटपाजे चिर्ले संघाला पराभूत त्यांनी केले. करण मडवी ते देखील 2 होते, पण 2 करणना अगदी स्वस्तामध्येच बाद केला आणि पहिला विजय त्यांनी मिळवून दिला आपल्या संघाला. आता या मॅचमध्ये पाहूयात हर्षल गोंधळी जांभूलपाड्याचा गोलंदाज आहे. पहिल्याच बॉलवर विकेट घेतले. जांभूलपाड्याचा टेनिस क्रिकेट आता प्रचंड चर्चेमध्ये आलंय. सागर शेठ पाटील तुम्ही आला असाल तर तुम्ही या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. हा बॉल जोरामध्ये टाकण्याचा प्रयत्न वेगानं देखील टाकला आणि खांद्याचा चांगला वापर हर्षल गोंधळी सोन्या करतोय. सोन्याप्रमाणे चांगली कामगिरी हर्षल गोंधळीची नेहमी पाहायला मिळते. गोंधळामध्येच टाकलंय ते म्हणजे फलंदाजाला. सध्या हर्षल गोंधळी पाहायला मिळते गोलंदाजी करत असताना. हा बॉल पुन्हा एकदा आता फलंदाज गोंधळामध्ये टाकलाय. शेलगरच्या मैदानामध्ये दीपक पाटील यांनी सांगितलं होतं ते गोंधळ चालू आहे, पण सुरुवातीची 2 चेंडू आता डॉट बॉल पाहायला मिळतात. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची मोठीच कडा. यष्टेक्षक वैभव पाटीलने टिपलाय झेल. आणखीन एक खेळाडू आता मैदानाच्या बाहेर हर्षल गोंधळी ऑन फायर. 4 चेंडू मध्ये महत्वाच्या 2 विकेट. प्रिन्स मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना पाहायला मिळेल. प्रिन्स कोडी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 41/7 लोवेश कोडची मॅच आता म्हणावी लागेल, कारण प्रणय धावा झाल्याच नाही आहेत. धावा बनावं लागणार असतात. बॅटची कडा फस्ट्रीपचा मध्ये संदेश आय थिंक पाहायला मिळालेत, ज्यांनी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. शेवटचा आता आणखीन एक चेंडू बाकी आहे. 5 मध्ये अवघी 21 धाव दिल्या. शेवटचा आणखीन एक चेंडू बाकी आहे. मी विशेष आभार व्यक्त करेन ते म्हणजे वैभव मोहिते असतील, आमचे संकेत घरत असतील, बेशवीचे शिवम पाटील असतील, आमचे प्रेमनाथ दादा असतील. त्यांची मेहनत प्रचंड आहे, त्यामुळे ही स्पर्धा ठेवत असताना त्यांनी केलेले सहकार्य. संचित टकले असतील, आमचे आयुष असतील, सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय. प्रणय आमचा असेल. फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. वाईड इश लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाने एका टप्प्याने चेंडू अडवलाय. सिंगल रन्स मिळाले गेले. दुसरीचा आता प्रयत्न चालू आहे. 2 धावा इथून कंप्लीट केल्या गेल्या आणि आता तिसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय, पण अशा 2च धावा इथून मिळाल्या जातील. फक्त 3च धावा हर्षलने दिल्यात, त्यामुळे टोटल स्कोर जाऊन पुरलाय तो 44च्या घरात आणि आता 45चं टार्गेट आहे. मुंगान एके
पॅकर्स झुतूम संघासमोर 45चा टार्गेट 45 धावा बनवाव्या लागणार आहेत. चला आपण त्याच दरम्यानमध्ये स्वागत देखील करणार आहोत. नुकताच ज्यांचं आगमन पाहायला मिळालं आणि या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. मागील हप्त्यामध्ये 3च रात्रीमध्ये एक मोठी स्पर्धा आपण 24 संघ महाराष्ट्रातील दिग्गज पाहायला मिळाले. अशी जयजीत एंटरप्राइजचे प्रोप्रायटर आणि भारतीय जनता पार्टीचे उरणचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय विशाल शेठ म्हात्रे यांना आपण विनंती करतोय की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण अतिथी कक्षामध्ये यायचं. नेहमीच क्रिकेटसाठी ज्यांचं मोठं योगदान पाहायला मिळतं. जयजीत एंटरप्राइजेसने बरेचसे संघ त्या खरं तर स्पर्धेमध्ये खेळलेत, पण आज स्वतःच्या नावाचा ज्यांनी ब्रँड देखील निर्माण केला आहे आणि आज या संपूर्ण एक यंग डायनामिक बिझनेसमॅन म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो आणि या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप ज्यांनी निर्माण केलं आहे असे जयजीत एंटरप्राइजचे सर्वे सर्वा आणि भारतीय जनता पार्टीचे उरणचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय विशाल शेठ म्हात्रे साहेबांचा इथं सन्मान आपण करत आहोत. आणि त्यांच्या समेत आपण पाहायला गेलं तर भारतीय मजदूर संघ रायगड जिल्हा अध्यक्ष आणि राष्ट्रीय कामगार नेते सुरेश शेठ पाटील ते देखील आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. त्यांच्या नावाची एक मोठी स्पर्धा पाहायला मिळाली. अनेक आमदार, अनेक खासदार आणि खरं तर मंत्री त्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलेत. आणि या खरं तर मैदानामध्ये सर्वाधिक मोठी स्पर्धा विशाल शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. त्यांचं देखील आपण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलंय. आपण विनंती करूयात आकाश शेठ गरत यांना की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. सिद्धिविनायक धाकटेजी संघाचे संघ मालक आहेत आणि आमचे परमित्र आहेत. कधी कोणता शब्द द्या तो शब्द नेहमी पूर्ण करत असतात. फार खरं तर आकाश गरतेंनी संघर्ष केला, पण क्रिकेटची प्रचंड आकाश गरतेंना आवड आहे. येणाऱ्या आगामी कालामध्ये रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील त्यांचा संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. मोठमोठ्या लीगमध्ये ते संघाची संघ मालक आम्ही त्यांच्याकडे पाहत असतो. आणि आकाश शेठ गरत सिद्धिविनायक धाकटेजी संघाचे संघ मालक ज्यांचा संघ सुपर 5 मध्ये दाखल झाला असे आकाश शेठ गरत यांचा इथं आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. धन्यवाद, तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा द्विगुणित केली त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. 44 झाल्यात, 45चा पाठला करायचा आहे आणि आता 45चा पाठला कशा रीतीने होईल आवाज आपण ऐकूयात. त्या अर्थात प्रसादजी भोईर. चला आपण विनंती करूयात RR रायडर्सचे ओनर आणि सर्वेसर्वा राहुलभाई पाटील यांना मी इन्व्हाइट करतोय. आपण या खरं तर मैदानामध्ये जेव्हा 30-35 स्पर्धा असते किंवा सातत्यानं मोठी होली चषकाची स्पर्धा असते आणि सर्वाधिक खरं तर मोठं योगदान त्यांचं नेहमी पाहायला मिळतं असे RR रायडर्सचे सर्वेसर्वा राहुलभाई पाटील यांना आपण विनंती करतोय आपण देखील या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. ज्यांची नेहमीच उपस्थिती क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असते आणि अशी आमची RR रायडर्सची सर्वेसर्वा आणि आमची लाडके भाऊ राहुल भाऊ पाटील यांना मी इन्व्हाइट करतो. पण या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेसाठी ज्यांचं नुकताच आगमन पाहायला मिळालं अशी जयजीत एंटरप्राइजचे प्रोप्रायटर आणि भारतीय जनता पार्टीचे उरण तालुक्याचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय विशाल शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीने या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000चा आर्थिक पाठबळ आलाय. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. गेल्या महिन्यातच या मैदानावर एक मोठी स्पर्धा महाराष्ट्रातील 24 संघ ते देखील दिग्गज आणले होते. साहेबांनी अगदी बोरशेतीपर्यंत संघ खेळताना पाहायला मिळाले आणि एका नावाचा ब्रँड नेहमी ऐकायला मिळत असतो तो म्हणजे जयजीत एंटरप्राइजेस आणि त्याच ब्रँडचे सर्व आमचे ब्रँडेड व्यक्तिमत्व विशाल शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 10,000चा आर्थिक पाठबळ देण्यात आले. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करत आहोत. संकेत आणि श्री यांच्या वतीनं बक्षीस आले ते AK पॅकर्स
एके अँड मुंगा पॅकर्स धुतुम संघासाठी कोणत्या खेळाडूने जर षटकार ठोकला तर त्यासाठी 1000 कॅश प्राइज देण्यात येणार आहे. पहिल्याच बॉलवर चेंडूला पाठवून दिलंय. वाईड इश लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडं षटकार. षटकाराला 1000 रुपये आहेत. पहिल्याच चेंडूवर षटकार आलाय. संचित आणि श्री यांच्या वतीने बक्षीस आहे प्रत्येक खेळाडूसाठी 1000 रुपये. हलक्या त्याने चेंडू खेळायचा होता. अगदी वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू निघून गेलाय. एकच धाव इथून पाहायला मिळणार आहे आणि एकेरी धाबेनिशी आता संघ जाऊन पोहोचलाय तो 7च्या घरात. 7 धावा धावपडला लागल्या गेल्यात. आता मैदानाच्या आतमध्ये चांगली इनिंग देखील साकारावी लागेल. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर वैभव पाटील आणि प्रवीण वाघमारे कणठवलीचे 2 खेळाडू सलामीला गेलेत. मुंगा नेके पॅकर्स धुतुम संघाला आता बनवावं लागणार आहे ते म्हणजे 45चा पाठला करायचा आहे. ऑन द स्क्रीन तुम्ही सर्व असे चेहरे पाहतात ज्यांनी या स्पर्धेसाठी योगदान देखील दिलं आहे आणि त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करेन. पहिली संकल्पना होती मोठं करता स्पर्धा आयोजित करण्याचं एक धाडस केलं पण ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी योगदान दिलं हे मैदान असेल तथा हे हॉल असेल यासाठी भूषण म्हात्रे असतील या गावचे सरपंच SR घरत साहेब असतील तथा आमची गुरुवारी आत्मांजी म्हात्रे असतील कल्पेश शेठ पाटील असतील भावेश घरत असतील सर्वांचा मी आभार व्यक्त करतो ज्यांनी खरं तर आम्हाला सहकार्य केलंय. सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपण अक्रुल पाटीलला पाहतोय. विंधण्याचा अक्रुलला आणि अक्रुलचं स्वागतच केलंय ते देखील जंगी. एकाच ग्रामपंचायतीतील आता हे सर्व खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. अक्रुल पाटील विंधण्याचाच आहे आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये विंधणे ग्रामपंचायतीचेच खेळाडू कणठवली गावचा सध्या वैभव पाटील खेळताना पाहायला मिळतोय. बॅटची कडा फर्स्ट मध्ये क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळाले. चेंडू पकडला गेला. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. प्रत्येक षटकारासाठी संचित आणि श्री यांच्या वतीनं 1000चे कॅश प्राइज हे देण्यात येणार आहे. बॅकफुटला जाऊन अगदी गलीमधून चेंडू निघून गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाठला करतात. वॉटर फिल्डिंग काय अफोर्ड पाहायला मिळालंय. ऋतुज घरचं मी विशेष कौतुक करेन. स्वतः धावला आणि चेंडूला थांबवलं देखील. ऋतुजकडे तो अफोर्ड आहे. ऋतुजकडे ती क्षमता आहे. तो संघर्ष तो करत असतो आणि ऋतुजचं विशेष कौतुक करूयात. 2च धावा मिळाल्या गेल्यात आणि आता 2 धावींनी संघ जाऊन पोहोचलाय तो 9च्या घरात. फटका जरूर चांगला होता. गॅप सिलेक्शन चांगलं आहे वैभव पाटीलचं. असा एक खेळाडू वैभव कणठवली गावाचं नाव प्रचंड मोठं करण्यासाठी ज्याच्या वाट्याला संघर्ष देखील तेवढाच मोठा आलाय. पॉइंट मध्ये चेंडू निघून गेला. तर सिंगल रन्स इथून मिळाला जाईल आणि आता एकेरी धाबेनिशी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा दापड्या लागले गेल्यात. अजूनही जर विचार केला तर येणारी पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंग मध्ये देखील अशीच सुरुवात झाली होती. पूर्वार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये 10च होत्या पण अक्रुलच्या षटकामध्ये देखील 10 आल्यात. विकेट आली नाही आहेत त्यामुळे विशेष आपण कौतुक करूयात. चला आणखी कदाचित 24 बॉल आणि आता 35 धाबांची गरज. 24 मध्ये 35 बनवायच्यात. सर आम्ही विनंती करतोय तो अर्थातच रोशन म्हात्रे जासई आणि त्यासोबत आतिश म्हात्रे जासई या दोघांना मी विनंती करतोय. पिच क्युरेटर आहेत न सांगता खरं तर त्यांनी ही विकेट आखली ती म्हणजे रोज नित्य नियमाने. त्यामुळे विनंती करतोय मी रोशन म्हात्रे आणि आतिश म्हात्रे यांना आणि त्यासोबत सुरेश म्हात्रे बापू तुम्ही जर आला असाल तर तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सन्माननीय आदरणीय अतुलजी ठाकूर यांचे इथं आगमन पाहायला मिळतंय. तुम्ही देखील या मंचावर. बोरखार गावाचं कथा काया पालट करण्यामागं या 2 तरुणांचं नाव मी आवर्जून घेतो ते म्हणजे शैलेश गावण आणि अतुल ठाकूर यांचं. या खरं तर बोरखार गावाच्या पालखीची ह्या जत्रेची प्रचंड चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर अतुल ठाकूर तुम्ही करून दाखवलीत. कारण एक युवा असा जिगरबाज युवा समोर आला आणि एका गावाला एकत्र आणलं आणि गावाचं नाव मोठं करण्यामागं त्यांचं फार मोठं वाटा राहिला. असे भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते असे अतुलजी ठाकूर यंग डायनॅमिक बिझनेसमॅन आहेत.
नवीन नवीन युक्त्या नवीन नवीन शक्त्या त्यांच्या बुद्धीमध्ये आहेत. नेहमीच खरं तर असा एक मराठी उद्योजक पुढे जावा अशी आमची नेहमी इच्छा पाहायला मिळते. आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांचं विशेष कॉन्ट्रिब्युशन आहे, विशेष योगदान आहे. अतुल ठाकूर त्यांनी कालच सांगितलं की सत्याचा नेहमी विजय होत असतो. अतुल ठाकूर यांनी सांगितलं आम्हाला. कधी कधी काही मॅचेस क्रिटिकल होत असतात, पण नेहमी आयोजकांची बाजू घेऊन आयोजकांना समजून घेऊन जो निर्णय आयोजक देतील ते स्वीकारत असतात. त्यामुळे त्यांचे मी विशेष आभार व्यक्त करेन. ऋतुज घरत आता गोलंदाजी ट्रॅकवर आला, चिरल्याचा ऋतुज आणि त्याच्यासमोर वैभव पाटील. फटका जरूर चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये गॅप फार मोठा आहे. नसेल धाबांचा तोटा, मिळतील धाबा 4. आलाय आणखीन एक चौकार. अकूट टप्प्याचाच बॉल होता. वैभव पाटीलच्या समोर रूम बनवली, मनगटी ताकद पाहायला मिळाली. चला आर आर रायडर्सचे ओनर राहुल शेठ पाटील यांना मी विनंती करतोय, तुम्ही देखील या मंचावर. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. नेहमीच त्याचं योगदान पाहायला मिळत असतं. मला आठवते 30 अशी स्पर्धा मुंबई इंडियन्सच्या माध्यमातून जी आयोजित करण्यात आली होती. या मैदानामध्ये प्रेक्षकांना तथा खेळाडूंना, आयोजन कमिटीला सर्वांना त्यांनी ड्रिंक्स अवेलेबल केले होते. तो देखील जो लागेल तो ब्रँड असे 30 सातत्यानं प्रमुख आयोजक देखील पाहायला मिळतात. होलीच्या स्कामध्ये देखील त्यांच्या नावाची वेगळी छाप पाहायला मिळत असते. चला एक संघ आम्हाला दिसतोय चॅलेंजर चिरले, दुसरा वैशाली विंदणे. आकाश तुम्ही आला असाल तर तुम्ही तुमची उपस्थिती दर्शवा. हा बॉल जरूर चांगला पाहायला मिळाला आहे. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक बेगान आलेत. सिंगलला डबलमध्ये रोटेशन केलं जाते. कॅल्क्युलेट क्रिकेट सध्या वैभव पाटील खेळतोय, कारण मी विशेष वैभवचं कौतुक करेन. मी एक आवर्जून नाव घेईन, ते म्हणजे जिद्दी स्पोर्ट कंठवली, ज्यामध्ये वैभव पाटील असेल, संदेश असेल, त्यावेळी विशाल असेल, रुपेश असेल, असे खेळाडूंनी जो त्यांचा काळ गाजवला ना, तो त्यांचा सुवर्ण काळ होता. जवळजवळ 22 ते 23 इंट्रा खेळल्या, त्यामध्ये 20 ते 20 नंबर त्यांनी मारले होते, ते देखील प्रथम क्रमांकाचेच. यावेळचा फटका फसला. वैभव पाटीलची विकेट, गोल्डन विकेट मिळवलाय ऋतुज घरतनं. आणि आता मात्र जल्लोष पाहायला मिळेल. वैभव पाटील संघाचा कॅप्टन यावेळी या महत्वाच्या सामन्यामध्ये झालाय बाद. जरूर चांगला लॉंग लेग एरियामध्ये चेंडू निघून जाताना पाहायला मिळतो. इट्स अ नो बॉल. सोने पे सुहागा. अगदी चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पलीकडं. 1+4 नशिबाचा पंजा पाहायला मिळतोय. इट्स अ नो बॉल. कमरीच्या उंचच चेंडूवर होता. आणि स्कोर आता सांगतोय आम्ही सुजल. 21 झाल्यात सुजल. 21 रन्स, 21 धावा धावपडायला लागले गेल्यात. 9 चेंडूमध्ये 21, आता 21 मध्ये 24 ना, 21 मध्ये 24 बनवायच्यात. थोडासा बॉल खाली इसरायला. फ्रीडचा बॉल होता. फ्रीडच्या बॉलवर मोठा फटका बनवून दिल्याने ऋतुज घरचं आपण कौतुक करूयात. चांगली त्याने गोलंदाजी केल्या. डॉट बॉल लगेच पाहायला मिळाला. मागील 2 सामन्यामध्ये
2च धावा दिल्या होत्या, पण आता ऋतुज थोडासा महागडा ठरलाय. महत्वाच्या मॅच मध्ये ऋतुजची महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळी रिव्हर्सचा फटका पाहायला मिळतोय आणि आता सरळ चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पलीकडं. मिळतील धाबा 4. आलाय हा चौकार. यस, पुन्हा एकदा बॅटिंग टीमनं आता रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच आता बिझी राहतील या षटकापुरते. पाहूयात. परेशचा फटका होता. परेश पाटील रिव्हर्स फटका जरूर खेळलेत, पण आता योग्य तो चेंडू डिलिव्हर पाहायला मिळेल का? इट्स अ नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल टाकलाय आणि आता कदाचित गोलंदाजी करू शकत नाहीये. सव्वीस धावा दापडायला लागल्या गेल्या. 26 रन्स. 26 धावा दापडायला लागल्या गेल्यात. 26 धावा आता पाहायला मिळतात. ऋतुज महागडा राहिलाय. ऋतुज गरज गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. वीस बॉल 19 धाबांची आणखीन गरज. 20 बॉल मध्ये आता 19. मग ऋतुजनं एकच धाबांचं षटक हाताळलं होतं. त्यानंतर ऋतुजनं पुन्हा त्या एकच धावा, म्हणजे 12 मध्ये फक्त 2च धाबा ऋतुजने दिल्या होत्या. पण आता मैदानाच्या आतमध्ये ऋतुजनं 2 नो चेंडू टाकलेत. जवळजवळ हे षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालं ऋतुज गरजचं. 4 बॉल मध्ये 16 दिल्यात ऋतुजनं. थोडीशी महागडी गोलंदाजी म्हणायला लागेल. आणि आता नवीन गोलंदाज ओमकार नाईकला इन्व्हाइट करण्यात आलाय. शेवटचे कदाचित या षटकातील दोन चेंडू कंटिन्यू करण्यासाठी ओमकार नाईक याला इन्व्हाइट करण्यात आलाय. फ्रीडचाच बॉल होता. व्ही शेप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू जाईल सीमा पार आणि आता मिळतील धाबा 4. आलाय चौकार. दोन धावेनिशी संघ जाऊन पोहोचेल तू 32च्या घरात. 32 धावा दापडायला लागले गेल्यात. अवघ्या आणखीन 13 धाब्यांची गरज आहे. 18 बॉल आणि 13 धाब्यांची गरज. चला लकी ड्रॉ पण करणार आहात. लक्ष असू द्या. लकी ड्रॉ साठी रेडी राहा. संघनायक किंवा संघ मालक दोन्ही या. लक्ष असू द्या या गोष्टीकडे आम्ही जी अनाउन्समेंट करतोय. हा बॉल अगदी पडल्यानंतर लाऊडली अपील जरूर स्वप्नीलने केली होती, पण चेंडू थोडासा खालीच राहिला. पुढे एकदा अक्रुल पाटील याला लॉन्च करण्यात आलं. पण आता 17 मध्ये 13 कदाचित आता या सामन्यामध्ये थोडंसं दडपण पाहायला मिळणार आहे. चला टीम एकत्र या. कशासाठी तर तुमची टीम लवकर रेडी ठेवा. कोणाला बाय मिळेल हे सांगू शकत नाहीये. हा बॉल फटका जरूर चांगला आहे. वाईड इस्ट लॉंग ऑनच्या डोक्यावरून संचित आणि श्री कडून 1000चं कॅश प्राइज या षटकारासाठी. जवळजवळ आतापर्यंत 2 षटकार आले, म्हणजे 2000 रुपये. हा बॉल अगदी पाठीमागच पाठवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग एरियामध्ये
मोरई विंधणे मंच आणि या मंचाला खरं तर सलामी देणारा हा चौकार पाहायला मिळाला आहे. सामन्यामध्ये आता एकतर्फी सामना पाहायला मिळणार आहे. धावपडा धावा लागले 42 आणखीन तीन धावांची गरज आहे. चला आता नुकतंच ज्यांचं आगमन पाहायला मिळते आर आर रायडर्सचे ओनर राहुल शेठ पाटील साहेबांचे आगमन पाहायला मिळते. आपण सहर्ष स्वागत करूयात. क्रिकेटसाठी नेहमी योगदान ज्यांचं पाहायला मिळतं आणि या मैदानामध्ये ज्यांची एक वेगळी बचक एक वेगळी दहशत नेहमी राहिलंय असे राहुल शेठ पाटील साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करतो. आणि षटकारानंच कदाचित आता सामना फिनिश केलाय. ISPL स्टँडच्या डोक्यावरून सीमा पार सुपर 5 मध्ये आजच्या रात्रीमध्ये मुंगा आणि AK पॅकर्स जुतूम संघ दाखल होताना पाहायला मिळतं. अभिनंदन अभिनंदन. चांगला